बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। हिमाचलच्या मंडी मतदारसंघातील खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आज सकाळी मंडीला पोहोचल्या। मंडीच्या माझवड येथील एका जाहीर सभेत बोलताना कंगना म्हणाली, जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा असं म्हटलं जात होतं की पाकिस्तानातील हिंदूंनी इथं यावं आणि येथील मुस्लिमांनी पाकिस्तानात जावं। जेव्हा हिंदू येथे आले तेव्हा पाकिस्तान सरकारने त्यांच्या जमिनी जप्त केल्या आणि जेव्हा भारतातील मुस्लिम पाकिस्तानात गेले तेव्हा त्यांनी सर्व जमिनी वक्फला दिल्या। कंगना म्हणाली, अशा एका जागेवर बसले आहेत जे संपूर्ण पाकिस्तानच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे। जर तुम्ही त्यांना काहीही बोलले तर ते तुम्हाला देश जाळून टाकण्याची धमकी देतात। काँग्रेसने त्यांना प्रतिकार शक्ती दिली होती, यामुळे कायदा आणि न्यायालयही त्यांना प्रश्न विचारू शकलं नाही। कोणतीही संस्था किंवा व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी असू शकते का? काँग्रेसने या देशाचं असंच नुकसान केलं आहे, कंगना म्हणाली। त्यांच्या कंटामुळे आपला देश अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला। कंगना म्हणाली, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला पंतप्रधान मोदींसारखा नेता मिळाला आहे, ज्यांनी आधी कलम 370 हटवलं आणि आता वक्फ बोर्ड। ही कामे साधारण नव्हती, पण त्यांनी ते केलं। कंगना म्हणाली की असं विधेयक मंजूर करण्यासाठी मते आवश्यक असतात, असा ऐतिहासिक निर्णय घेता यावेत म्हणून मंडीच्या लोकांनी मतदान केलं, याचा मला आनंद आहे। कंगना मंडीमध्ये अनुपस्थितीत असल्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या आरोपांना उत्तर देताना कंगना म्हणाली की प्रत्येकाचे स्वतःचे व्यस्त वेळापत्रक असतं। आजपर्यंत कोणताही खासदार बारमाऊरला पोहोचलेला नाही। मी तिथे गेले होते। आतापर्यंत ती अगदी दुर्गम भागातही पोहोचलेली आहे। फक्त 8 ते 9 महिन्यात 1.5 ते 2 कोटी रुपयांचा खासदार निधी मिळाला आहे। ती म्हणाली, मंडी हा भारतातील सर्वात मोठा संसदीय मतदारसंघ आहे आणि येथे 17 विधानसभा मतदारसंघ आहेत। कोणी कधी आणि कुठे आहे हे माहीत नसतं आणि येथे नाव खराब करण्याचा प्रयत्न करणारे मत्सरी आणि द्वेषपूर्ण लोकांची कमतरता नाही। त्यांच्याकडून दिशाभूल होऊ नका। कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये। शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्याची भरपाई देणं ही सरकारची जबाबदारी आहे। खरं तर कोकाटे काय बोलले हे मला माहीत नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे। शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू दिला जाणार नाही। आम्ही आमची जबाबदारी पार पाडू। कोकाटेंनी काहीही म्हटलं असेल तर सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्हाला उबाटाच्या लोकांना विचारणा करण्याची गरज नाही, आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार हे बहुमताचं सरकार आहे। आम्हाला काय गरज आहे उबाटाकडे जायची, असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या गटातील अनेक जण पक्ष सोडत आहेत। त्यातील काही जण एकनाथ शिंदेच्या सोबत जाणार आहेत तर काही जण आमच्याकडे येणार आहेत। त्यांनी बिलाला विरोध करत महाराष्ट्राच्या जनतेशी आणि घेतलेल्या मतांशी बेईमानी केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मतदान केलं। ठाकरेंची ही भूमिका मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वोट बँक तयार करण्यासाठीच घेतलेली आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। मुंबई मनपाचं राजकारण डोळ्यासमोर ठेवत उद्धव ठाकरे यांनी बिलाच्या विरोधात मतदान केलं आहे। एक विशिष्ट समाजाच्या मतांसाठी हे सर्व केलं आहे। त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं पतन केलं आहे। विजय वडेट्टीवार यांनी अभ्यास केला पाहिजे, असा बालिशपणा करू नये। मंगेशकर रुग्णालयाकडून झालेल्या प्रकाराबद्दल मी स्पष्ट भूमिका घेतली आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे। आम्ही मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं नाही, ते काँग्रेसवाले आहेत। वांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत। मुंडे यांनी या आदेशांना माझगाव कोर्टात आव्हान दिलं आहे। या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी आपल्या लग्नाचे विविध पुरावे सादर करत आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला, पण मुंडे यांच्या वकिलांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावला आहे। करुणा यांची मुले मुंडे यांची आहेत, पण त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असा पुनरुच्चार त्यांनी यासंबंधी केला। माझगाव कोर्टाने गत 29 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेले लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार करुणा यांनी आज आपल्या मुलांचे पासपोर्ट, जन्माचे प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज, विमा पॉलिसी आदी विविध दस्तऐवज कोर्टासमोर सादर केले। त्यानंतरच आपण मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा त्यांनी केला। दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी करुणा शर्मा यांनी सादर केलेल्या पुराव्यांचं कोणतंही महत्त्व नसल्याचं नमूद करत त्यांचा दावा धुडकावून लावला। धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा यांच्याशी लग्न झाले नाही,
कोर्टाने त्यांना आपल्या लग्नाचे पुरावे आणण्याचे आदेश दिले होते, पण त्यांनी वसियतनामा आणि स्वीकृतीपत्र वगळता इतर दस्तऐवज आणले. त्याला काहीही अर्थ नाही असंही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच करुणा शर्मा माझ्या पत्नी नसल्याचं म्हटलं आहे. करुणा यांनी सादर केलेल्या वसियतनाम्यातील उल्लेखावरून त्या मुंडे यांच्या पत्नी असल्याचं सिद्ध होत नाही. हा वसियतनामाच खोटा आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे केवळ काही काळ त्यांच्यासोबत राहिले, लिव्ह इन रिलेशन, पण त्या त्यांच्या पत्नी नाहीत असंही सायली सावंत यांनी यावेळी म्हटलं आहे. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या कारागृहात बंदिस्त असणाऱ्या आरोपींनी महादेव गिते यांना बेकार पद्धतीने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गिते यांच्या पत्नी मीरा गिते यांनी केला आहे. त्यांच्या आरोपामुळे या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढले आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नुकतीच वाल्मिक कराड व गिते गँगमध्ये हाणामारी झाली होती. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यानुसार सुदर्शन घुले, प्रतीक घुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार महादेव गिते व राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षकाकडे केली आहे. हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद झाला आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मीरा गिते यांनी उपरोक्त आरोप केला आहे. मीरा गिते या प्रकरणी बोलताना म्हणाल्या, महादेव गिते यांनी आपल्या पत्रात हाणामारी झालेल्या दिवसाच्या CCTV फुटेजची मागणी केली आहे, पण तुरुंग प्रशासनाने अद्याप ते आम्हाला उपलब्ध करून दिले नाही. ते फुटेज आम्हाला देण्यात यावे. सदर हाणामारी ही पोलिसांच्या लाठीकाठीने झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी महादेव गिते यांना बेकार पद्धतीने मारण्याची धमकी दिली आहे. आज तुम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात, बाहेर असता तर तुम्हाला आणखी बेकार पद्धतीने मारले असते, असे ते म्हणालेत. हे आरोपी तुरुंगात असताना असे बोलू शकतात, तर बाहेर असले तर त्यांनी काय केले असते, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. वाल्मिक कराडला बीड तुरुंगात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महादेव गिते जड जात होते, त्यामुळेच त्यांना इतरत्र हलवण्यात आल्याचा दावाही मीरा गिते यांनी यावेळी केला. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केलं आहे. ते आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल. त्यांच्या संमतीनंतर ते कायदा बनेल. पण त्याआधीच विरोधी पक्ष आणि अनेक मुस्लिम संघटनांनी याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शनिवारी आम आदमी पक्षाचे आपचे आमदार अमानतुल्ला खान यांनी या विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी याआधीच सर्वोच्च न्यायालयात 2 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. बिहारमधील किशनगंज येथील काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि MIMचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी ही याचिका दाखल केल्या आहेत. येथे वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शाहनवाज हुसेन यांना धमक्या येत आहेत. त्यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. सोशल मीडियावरही सतत छळ होत आहे. 2 आणि 3 एप्रिल रोजी लोकसभा आणि राज्यसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आलं. गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाईल असंही म्हटलं होतं. तमिळनाडूच्या द्रमुकनेही याचिका दाखल करण्याबद्दल बोललं होतं. संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केल्याच्या विरोधात देशात निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. शुक्रवारी लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. यासह 31 जानेवारीपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं आणि दुसरं सत्र संपलं. या अधिवेशनात वक्फ विधेयकासह 16 विधेयकं मंजूर झाल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. सभागृहाची उत्पादकता 188% होती. त्याचवेळी बिर्ला यांनी सोनिया गांधींना वक्फ विधेयकाबद्दल सल्ला दिला. यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी बिर्ला यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विधेयक मंजूर झाल्यावर सोनियांनी संसदीय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. मंगेशकर रुग्णालयातील संतापजनक प्रकरणानंतर आता रुग्णालयाने चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मात्र हॉस्पिटलच्या वतीने नेमण्यात आलेल्या या समितीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली. मी समिती नेमणार, मीच चौकशी करणार, तर मी दोषी कसा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्या महिलेला दाखल करून उपचार केले असते तर काय झाले असते, असा प्रश्न त्यांनी रुग्णालयाला विचारला आहे.
त्यांनी माणुसकीच्या भूमिकेतून याकडे बघणे आवश्यक होते, असे देखील ते म्हणाले. तनिषा भिसे या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यावर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने 10 लाख रुपयांची मागणी केली. जेव्हा जवळ सध्या 2 लाख रुपये आहेत तेवढे घेऊन उपचार सुरू करण्याची विनंती कुटुंबियांनी केली. मात्र तरी देखील महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेतले नाही. त्यानंतर गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेला त्रास झाला आणि 2 जुळ्या बाळांना जन्म देऊन महिलेने श्वास सोडला. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मात्र रुग्णालयाच्या कडून तयार करण्यात आलेल्या समितीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे. मुंबईमधील कोणत्याही दवाखान्यामध्ये आयुष्मान भारत जीवनदायी योजना नाही, अशी धक्कादायक माहिती सुद्धा मंत्री मुश्रीफ यांनी दिली. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला सवलत देण्यात आलेली आहे. हे रुग्णालय धर्मादाय आयुक्त खाली रजिस्टर असल्याने त्यांना कोणताही टॅक्स लागत नाही. मात्र या रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा होणे अपेक्षित असते. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना देखील ते लागू करत नाहीत. असे असेल तर गरीब रुग्णांना लाभ कसा मिळेल? त्यामुळे त्यांनी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करावी. तसे झाले तर अशा घटना घडणार नाहीत, अशी आपली विनंती असल्याचे देखील मंत्री मुश्रीफ म्हणाले. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या द डायरी ऑफ द होम मिनिस्टर या पुस्तकाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. विशेषतः आदित्य ठाकरे, पार्थ पवार, दिशा सालियान प्रकरणात तथा आपल्या कुटुंबियांना झालेला त्रास यावर त्यांनी या पुस्तकाद्वारे प्रकाश टाकला आहे. पण आता फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार या पत्रावर बंदी घालण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी या प्रकरणी सरकारवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा आरोप करत निर्वाणीचा इशारा दिला आहे. सुप्रिया सुळे शनिवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या, माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर या पुस्तकावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार करीत असल्याचं समजतं. या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या पुस्तकावर बंदी घातल्यास अभिव्यक्तीचा आवाज दडपला जाईल हे स्पष्ट आहे. पण या सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही सत्याचा आवाज कधीही कुणालाही कायमस्वरूपी दडपता येत नाही. अंतिम विजय सत्याचाच होतो. अनिल देशमुख यांनी आपल्या द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचं कटकारस्थान कसं शिजलं याची सविस्तर माहिती दिली आहे. विशेषतः पोलीस दलातील अधिकाऱ्यांना प्यादे बनवून कशी चाल खेळली गेली यावरही देशमुखांनी प्रकाश टाकला आहे. या पुस्तकात नमूद माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी 3 वर्षांपूर्वी माझ्याकडे त्यांच्या जवळचा एक माणूस पाठवला. त्या माणसाने फडणवीसांशी माझे अनेक बोलणे करून दिले. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफाही पाठवला. त्यातील 4 मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र तयार करून द्या असं त्यांनी मला सांगितलं. मी ते प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अजित पवार अडचणीत आले असते. मी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे माझ्यावर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ISS प्रमुख मोहन भागवत शनिवारी सकाळी काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी सुमारे 15 मिनिटे विधी आणि मंत्रजपानुसार बाबांचे दर्शन, पूजा आणि अभिषेक केला. मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांसह मोहन भागवत यांनी बाबा धामाची भव्यता पाहिली. त्यांना धाममध्ये सुरू असलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती देण्यात आली. सरसंघचालक काशीच्या बुद्धिजीवींना भेटतील आणि त्यांच्याशी संघाच्या विस्ताराबाबत चर्चा करतील. शुक्रवारी संध्याकाळी मोहन भागवत यांनी IIT BHUच्या विद्यार्थ्यांना हिंदुत्वाचा धडा शिकवला. म्हणाले, हिंदू समाजातील सर्व पंथ, जाती आणि समुदायांनी एकत्र यावे. स्मशानभूमी, मंदिर आणि पाणी हे सर्व हिंदूंसाठी समान असले पाहिजे. शुक्रवारी संघप्रमुख IIT BHUच्या जिमखाना मैदानावर सुमारे 70 मिनिटे थांबले. त्यांनी 100हून अधिक IIT विद्यार्थ्यांना योगा करताना, खेळताना आणि वैदिक मंत्रांचा जप करताना पाहिले. त्यांना पाहताच विद्यार्थी जय बजरंगी, भारत माता की जय आणि वंदे मातरमचा जयघोष करताना दिसले. भागवतांनी विद्यार्थ्यांना विचारले, तुम्हाला संघ समजतो का? मला सांगा, संघ म्हणजे काय? विद्यार्थ्यांनी सांगितले, संघ म्हणजे हिंदुत्वाचा प्रचार करणे, सनातनचे रक्षण करण्यासाठी धर्म कोणताही असो सर्वांना मदत करणारा आणि तरुणांना योग्य दिशा दाखवणारा हा संघ आहे. मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की संघ संघटनेचे उद्दिष्ट हिंदू धर्माला बळकटी देणे आहे. हिंदुत्वाची विचारसरणी पसरवावी लागेल. भारतीय संस्कृती आणि तिच्या सभ्यतेच्या मूल्यांचे जतन करण्याच्या आदर्शाला प्रोत्साहन देणे. तुम्ही याचीही काळजी घेतली पाहिजे.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.